Welcome students. So let's see the next activity, which is activity number 35. So this activity is conversation with people from different professions. The again same activity which we have discussed in 34th activity. Learning outcome is engages in conversation in English with people from different professions using appropriate vocabulary. आउटकम सुद्धा इथं सेम आहे की तुम्हाला डिफरंट प्रोफेशन्स मध्ये जे व्यक्ती आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुमच्याकडे स्किल आलं पाहिजे. Now instructions for teachers: explain the activity in simple words to the student. सोप्या शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना ही ऍक्टिव्हिटी समजून सांगायची आहे. एनकरेज द लर्नर्स टू फ्रेम सिंपल अँड शॉर्ट क्वेश्चन्स. क्रिएट द सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर टू मेक ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल. मेक द लर्नर अवेअर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी. सेम आहेत इन्स्ट्रक्शन्स, त्यामुळे मी आता डिस्कस करत नाही. आपण या सगळ्या 34th ऍक्टिव्हिटीमध्ये डिस्कस केलेल्या होत्या. सेम इन्स्ट्रक्शन फॉर टीचर स्टुडंट्स अगेन. फ्रेम क्वेश्चन्स ऑन द गिवन subject situation, then use proper vocabulary, keep proper sequence of the question, and begin and end the interview properly. Same instructions are again here, so we are not going to discuss this. So the activity is: recently your school has won the cleanest school award. Discuss with your headmaster about the achievement. Encourage the learners to develop a conversation with following questions with their pair of his age or her age. सो तुमची जी शाळा आहे, स्कूल आहे, त्या शाळेला क्लीनेस्ट स्कूल अवॉर्ड हा भेटलेला आहे. आणि या अवॉर्ड जिंकल्यानंतर तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकांचा, हेडमास्टर यांचा इंटरव्ह्यू घेणार आहात असं इमेजिन करायचं आहे. आणि यासाठी तुम्हाला काही क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत आणि या क्वेश्चनवरून तुम्हाला एक कन्व्हर्सेशन प्रिपेअर करायचं आहे. मग ते आपण कसं करू शकतो यासाठीचा एक डेमो तुम्हाला इथं दाखवलाय बघा. व्हेन डिड यू जॉईन ॲज अ हेडमास्टर ऑफ द स्कूल? Almost 5 years ago. What weaknesses did you find in the school? The area of the school was little bit shabby and students were indisciplined. शाळेचा जो एरिया होता तो शॅबी होता आणि मुलं सुद्धा इनडिसिप्लिन होती. What are positive points? The staff is good and ready to support always. आमचा जो स्टाफ होता तो चांगला आहे आणि तो कायम सपोर्ट करायला तयार असतो. आता हा डेमो पर्पज तुम्हाला दिलेला आहे. जे क्वेश्चन आपण मगाशी पाहिले होते ते सगळे क्वेश्चन घेऊन आपल्याला एक कन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. तुम्हाला इथं सांगितलंय पण बघा. इन दिस वे अ लर्नर ट्रायज टू डेव्हलप अ कन्व्हर्सेशन. आता हे कन्व्हर्सेशन आपण तयार करायचा प्रयत्न करूयात. ओके, आन्सर्स. व्हेन डिड यू जॉईन ॲज अ हेडमास्टर ऑफ द स्कूल? ऑलमोस्ट 5 years ago. जे सुरुवातीचे आन्सर्स होते ते मी आहे असे घेतलेले आहेत. तिथून पुढे आपण कन्व्हर्सेशन तयार करणार आहोत. सेकंड, व्हॉट विकनेसेस डिड यू फाइंड इन द स्कूल? द एरिया ऑफ द स्कूल वॉज लिटल शॅबी अँड स्टुडंट्स वेअर इनडिसिप्लिन. व्हॉट आर पॉझिटिव्ह पॉइंट्स? द स्टाफ इज गुड अँड रेडी टू सपोर्ट ऑलवेज. नाव द नेक्स्ट पॉइंट विच वी हॅव सॉल्व्ड. हाऊ आर युअर स्टाफ मेंबर्स अँड स्टुडंट्स? तुमचे स्टाफ मेंबर आणि स्टुडंट्स कसे आहेत आता? Our teachers are very cooperative and intelligent and students are also very clever. Then what was your inspiration? All the persons who fight for cleanliness are my inspiration. जे काही व्यक्ती आहेत जे स्वच्छतेसाठी लढतात ते सगळे माझ्यासाठी माझे इन्स्पायरेशन आहेत. व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस वाईल इम्प्लिमेंटिंग युअर आयडियाज? तुमची आयडिया इम्प्लिमेंट करताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? First of all, we faced so many problems, but the main was to change mindset of everyone. प्रत्येकाची मानसिक स्थिती बदलणं हे खूप अवघड होतं. And to aware them about the benefits of cleanliness. Then next question is, how did you overcome these challenges? मग या चॅलेंजेसचा सामना तुम्ही कसा केला आणि याच्यावर तुम्ही जीत कशी मिळवली? It was very difficult. हे खरंच खूप अवघड होतं. ऍक्च्युली आय जस्ट अवेअर एव्हरीवन अबाउट इट अँड देन एव्हरीथिंग हॅपन्स इन अ स्मॉल पॅन ऑफ टाइम. या ठिकाणी स्पॅन पाहिजे होतं, चुकून पॅन झालेला आहे. यस हा शब्द तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. मी फक्त अवेअरनेस करायचं काम केलं, जनजागृती केली आणि नंतर काम अगदी सोपं झालं. टू हुम डिड यू गिव्ह द क्रेडिट ऑफ दिस सक्सेस? या सक्सेसचं क्रेडिट, श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? माय ऑल स्टुडंट्स अँड टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ. याचं श्रेय मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देईन. व्हॉट आर युअर नेक्स्ट प्लॅन्स नाव? तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? वी आर प्लॅनिंग टू मेक आवर विलेज क्लीन नाव. शाळा क्लीन केल्यानंतर आता आम्ही आमचं गाव स्वच्छ करायचा विचार करत आहोत. व्हॉट इज युअर ऍडवाइस टू अदर स्कूल्स? बाकीच्या शाळांना तुमची काय ऍडवाइस असेल? ईच अँड एव्हरी स्कूल
should aware their students to importance of cleanliness. प्रत्येक शाळेनं त्यांच्या मुलांना त्यांच्या विद्यार्थ्यांना क्लिनलीनेस स्वच्छतेचं महत्व समजावून सांगावं. सो इट इज द कन्व्हर्सेशन. यू कॅन राईट द सेम आन्सर्स ऑर यू कॅन राईट युअर ओन आन्सर्स ऑल्सो. यू कॅन प्रिपेअर युअर ओन कन्व्हर्सेशन ऑल्सो. तुम्ही आहे असं लिहू शकता किंवा स्वतः सुद्धा प्रिपेअर करू शकता. आता पुढे काय सांगितलंय प्रॅक्टिससाठी. टेल द लर्नर्स टू कन्व्हर्स विथ हिज ऑर हर पेअर ऑन डिफरंट टॉपिक्स. एनकरेज द लर्नर टू टेक मोर इंटरव्ह्यूज. आस्क हिम ऑर हर. यूज प्रॉपर वोकॅब्युलरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. सेम इन्स्ट्रक्शन्स आहेत जे आपण डिस्कस केले होते पाठीमागच्या ऍक्टिव्हिटीमध्ये, त्यामुळे मी डबल रिपीट करत नाही. आता आपण पाहणार आहोत की एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी काय आहे. टेक इंटरव्ह्यू ऑफ सरपंच हु गॉट द क्लीनेस्ट विलेज अवॉर्ड इन द स्टेट. महाराष्ट्र राज्य शासनाचा क्लीनेस्ट विलेज अवॉर्ड भेटल्याबद्दल सरपंचांची तुम्ही मुलाखत घेत आहात. मग तिथं तुम्ही कुठले क्वेश्चन विचारू शकता आणि त्यांचे रिस्पॉन्सेस काय असू शकतात हे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. मग याचा आन्सर आपण कसं प्रिपेअर करू शकतो. लाईक दिस वे. वेन डिड यू डिसाइड टू टेक पार्टिसिपेशन इन दिस कॉम्पिटिशन. या कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घ्यायचा आहे, सहभाग घ्यायचा आहे असं तुम्हाला कधी वाटलं. वेन वी व्हिजिटेड अ विलेज विच गॉट द सेम प्राइज लास्ट इयर. मागच्या वर्षी ज्या गावाला हा प्राइज भेटला होता त्या गावाला भेट दिल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये हा विचार आला की आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होऊयात. व्हॉट इन्स्पायर्स यू टू डू धिस थिंग. अशी कोणती गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळे तुम्ही प्रेरित झाला. द ॲटमॉस्फिअर अँड द साईट ऑफ दॅट विलेज इन्स्पायर्स मी अ लॉट. जे वातावरण होतं, जे दृश्य होतं त्या गावातलं, ज्या गावाला मागच्या वर्षी पुरस्कार भेटला होता, त्या दृश्यानं मला खूप इन्स्पायर केलं. हाऊ वॉज द सपोर्ट ऑफ युअर विलेजर्स. तुमच्या गावकऱ्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा होता. आय गॉट ग्रेट सपोर्ट फ्रॉम माय विलेजर्स. मला माझ्या गावकऱ्यांकडून चांगला सपोर्ट भेटला. व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस. तुम्हाला कोणकोणत्या चॅलेंजेसचा सामना करावा लागला. ॲट इनिशियल स्टेज वी फेस्ड सो मेनी चॅलेंजेस लाईक फंड रेझिंग प्रॉब्लेम अँड लेस पार्टिसिपेशन फ्रॉम विलेजर्स. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक आम्हाला चॅलेंजेसचा सामना करावा लागला. त्यातले महत्वाचे कुठले होते. फंड रेझिंग, पैसा गोळा करणे, आणि लेस पार्टिसिपेशन फ्रॉम विलेजर्स. जे आमचे गावकरी होते त्यांचा अल्प प्रतिसाद सुरुवातीला होता. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डू यू ओव्हरकम टू दोज प्रॉब्लेम्स. मग या प्रॉब्लेमचा सामना तुम्ही कसा केला. आय स्पोक विथ ऑल. मी सगळ्यांशी बोललो. अँड टोल्ड देम द इम्पॉर्टन्स ऑफ द थिंग दॅट दे अँड देन दे अग्रीड आफ्टर अंडरस्टँडिंग व्हॉट आय वॉन्ट टू टेल देम. जेव्हा मी या सगळ्याचा फायदा त्यांना सांगितला त्याच्यानंतर ते सर्वजण तयार झाले. हाऊ डू यू फील नाव. तुम्हाला आता कसं वाटतंय. इट्स अ ग्रेट फिलिंग नाव. हे खरंच खूप छान आहे. हाऊ डिड यू मॅनेज फंड टू रेज ऑल ऍक्टिव्हिटीज. तुम्ही फंड कसा मॅनेज केला. वी कलेक्टेड इट फ्रॉम पीपल अँड गुड विशर्स. आम्ही माणसांकडून आणि ज्यांच्याकडून भेटेल अशा सगळ्यांकडून पैसे गोळा केले. व्हॉट डिफरन्स डू यू फाइंड नाव इन युअर विलेज. सध्या तुम्हाला तुमच्या गावामध्ये काय बदल दिसतोय. नाव आवर विलेज बिकम मोर क्लीन अँड ब्युटिफुल. आता आमचं गाव अजून ब्युटिफुल झालेलं आहे. व्हॉट इज युअर मेसेज टू अदर विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र. बाकीच्या विलेजसाठी तुमचा मेसेज काय आहे. आय जस्ट वॉन्ट टू से वन थिंग that if we keep our surroundings clean, we can overcome many health related problems. जर आपण आपला एरिया साफ ठेवला, स्वच्छ ठेवला तर आपण अनेक हेल्थ प्रॉब्लेमचा सामना करू शकतो. अँड हाऊ कॅन एनी विलेज अचीव दिस गोल. एखादं विलेज हे गोल कसं साध्य करू शकेल. बाय टीम वर्क यू कॅन अचीव एनिथिंग. तुमच्याकडे जर टीम वर्क असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. सो दीज आर द क्वेश्चन टू टेक इंटरव्ह्यू ऑफ सरपंच. नाव इव्हॅल्युएशन. Ask the learners to develop different conversation with different professionals. हे पण तुम्हाला शिक्षक तुमचे क्लासमध्ये सांगतील. इथं तुम्हाला काही सुद्धा लिहायची गरज नाहीये. अँड what we learned today are the same as we have discussed in the last activity. So I'm not going to discuss it. So here we have solved this activity also. In the next video we will solve the next activity. Thank you.